Good morning, student. Last time we studied chemical reactions and equation. We continue the same lesson. We start the next point, the types of chemical reaction. One reaction asked in exam. Sure. Very important this type of the chemical reaction. आता फर्स्ट कॉम्बिनेशन रिएक्शन, त्याला मराठीमध्ये संयोग अभिक्रिया. व्हॉट इज अ कॉम्बिनेशन रिएक्शन? इन दिस reaction you remember the definition of the combination reaction and an example. आता what is definition of combination? म्हणजे when the two or more reactant combine in the reaction to form a single product. ह्याच्यामध्ये काय होतात, दोन किंवा अधिक रिॲक्टंट अभिक्रियाकडे कंबाईन होतात आणि टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट, म्हणजे ह्याच्यामध्ये एक प्रोडक्ट तयार होतो, म्हणून इट इज अ कॉल्ड द कॉम्बिनेशन रिएक्शन. म्हणजे टू रिॲक्टंट आहे NH3 अमोनिया प्लस HCl गॅस टू फॉर्म अमोनियम क्लोराइड NH4Cl. मग सिंगल प्रोडक्ट इज फॉर्म from two or more reactant combined to form the single product is called the combination reaction. Second, see the reaction Mg plus O2. आता magnesium ribine when burned to form the magnesium oxide, only one product is formed. Here also one product, म्हणजे when two or more reactants combine to form a single product is called the combination reaction. One more example, calcium oxide plus water to form calcium hydroxide, quick lime water, ह्याच्यावर आणि हीट इज फॉर्म, म्हणजे ओनली वन प्रोडक्ट इज फॉर्म. दोन रिॲक्टंटपासून काय बोलतो, एकच आपल्याला प्रोडक्ट भेटायचं असेल तर काय बोलतो असतो आपण, कॉम्बिनेशन डिकम्पोजिशन रिएक्शन. A reaction in which two or more products are from single reactant is called the decomposition reaction. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं असतं, टू ऑर मोअर प्रोडक्ट्स फॉर्म, दोन किंवा अधिक काय होत असतात प्रोडक्ट्स आपल्याला तयार होतात. कशापासून? फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट, एकाच रिॲक्टंटपासून दोन प्रोडक्ट तयार होत असतात. हा एक रिॲक्टंट आहे, त्याच्यापासून दोन प्रोडक्ट झाले. याच्या अपोजिट आहे, ह्याच्यामध्ये रिॲक्टंट किती असतात, नंबर ऑफ रिॲक्टंट्स आर 2 आणि प्रोडक्ट इज 1. पण ह्याच्यामध्ये काय असतं, डिकम्पोजिशनमध्ये काय असतात, नंबर ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे किती असतात, 2 प्रोडक्ट्स असतात आणि ओनली 1 रिॲक्टंट असतो. इज कॉल्ड द, आपल्याला काय होतं, डिकम्पोजिशन. आता तुम्हाला काय दिलं असेल, असे एक ॲक्टिव्हिटी दिली असतं. ऑब्झर्व द गिवन फिगर, राईट डाऊन द नेम ऑफ द रिॲक्शन. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलं, नेम ऑफ द आहे ना रिॲक्शन इज डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीवरून मला काय ओळखता आलं पाहिजे की कोणत्या रिॲक्शन आहे, म्हणजे डिकम्पोजिशन ऑफ रिॲक्शन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सेकंड क्वेश्चन विचारला आहे, राईट डाऊन द नेम ऑफ द रिॲक्टंट. मग रिॲक्टंट कुठला आहे, कॅल्शियम कार्बोनेट. हा CaCO3 आहे, कॅल्शियम कार्बोनेट हा रिॲक्टर. नेम ऑफ द प्रोडक्ट कुठले झाले, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. थर्ड क्वेश्चन विचारलं, वेन द कार्बन डायऑक्साईड पास थ्रू द लाईम वॉटर. म्हणजे ह्याच्यातून तो कार्बन डायऑक्साईड पास झाल्यानंतर लाईम वॉटरमध्ये काय होईल, वेन द कार्बन डायऑक्साईड पास थ्रू द लाईम वॉटर टर्न्स मिल्की. मग तुम्हाला असा डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन ॲक्टिव्हिटीमध्ये विचारू शकतात. समजलं, डिस्टिंग्विश कॉम्बिनेशन रिएक्शन अँड डिकम्पोजिशन रिएक्शन असा सुद्धा प्रश्न विचारला आहे. मग याच्यामध्ये काय असतात, नंबर ऑफ रिॲक्टंट किती असतात, 2 असतात. नंबर ऑफ रिॲक्टंट किती असतो, ओनली 1 असतो. इन कॉम्बिनेशन प्रोडक्ट्स ओनली 1 प्रोडक्ट इज फॉर्म.
डिकम्पोजिशन 2 or more products are formed. मग असं म्हणजे सिम्पल आपल्याला डिस्टिंग्विश 2 पॉईंट्स लिहू शकतो. डेफिनेशन बी लिहू शकतो. 2 or more reactant combine single product is formed. केमिकल रिएक्शन इन विच 2 or more products are formed. पण सिंगल काय होतं रिॲक्टंट एकाच रिॲक्टंट म्हणजे हे 3 आपल्याला हे होऊ शकतो. आता वी सी द नेक्स्ट डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट विस्थापन रिॲक्शन इन विच प्लेस ion of the less reactive element is compound is taken by the another reactant element by formation its own ions is called the displacement. आता इन दिस आयन्सची काय होत असते डिस्प्लेसमेंट होत असते. म्हणजे रिॲक्शन इन विच द टाईप ऑफ आणि आयन्स लेस रिॲक्टिव्ह जो कमी रिॲक्टिव्ह असतो तो काय होत असतो इन कंपाऊंड इज टेकन अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आणि आयन तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल कॉपर सल्फेट प्लस APS टू फॉर्म फेरस सल्फेट APSO प्लस Cu प्लस हीट म्हणजे याच्यामध्ये उष्णता. कॉपर सल्फेट CuSO4 प्लस Pb प्लस PbSO4 लीड सल्फेट प्लस कॉपर. म्हणजे हे काय डिस्प्लेसमेंट म्हणजे लेस आयनची जागा कोण घेतो मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटमध्ये होतो. आता ह्याच्यामध्ये काय होत असतो हा कॉपरची जागा कोण घेतो फेरस घेतो. कॉपरची जागा कोणी घेतली फेरस. इथे सुद्धा कॉपरची जागा म्हणजे कॉपरची जागा कोणी घेतली लीडने घेतली Pbने घेतले. ओके सी यू नेक्स्ट रिॲक्शन. आता सी द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इन विच the ions in the reaction exchange to form the precipitate are called the double displacement. आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंटमध्ये डिफरन्स आहे. आता रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्शन्स आर एक्सचेंज म्हणजे आयनांची काय होते आदला आयन्स काय होतात एक्सचेंज होतात आणि टू फॉर्म प्रिसिपिटेट. दिस इज इम्पॉर्टंट. प्रिसिपिटेट फॉर्म होतो. डिस्प्लेसमेंटमध्ये आपण पाहिलं त्याच्यामध्ये काय होत असतं आयन्स एक्सचेंज होतात. लेस रिॲक्टिव्ह आयन्स डिस्प्लेस बाय मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आयन्स काय होतो तो डिस्प्लेस करत असतो. ह्याच्यामध्ये आयन्स एक्सचेंज होतात आणि टू फॉर्म द प्रिसिपिटेट इज इम्पॉर्टंट इज कॉल्ड द डबल डिस्प्लेसमेंट. पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 इंटू द बेरियम सल्फेट म्हणजे ह्यांची रिॲक्शन वेन द पोटॅशियम क्लोरेट आणि बेरियम सल्फेटची काय झाली क्रिया झाली. तर तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणजे कुठला प्रश्न विचारला आहे व्हॉट इज कलर ऑफ प्रिसिपिटेट. आपण हे आपल्याला करता ह्याचा कलर काय होतो येलो प्रिसिपिटेट तयार होतो. राईट डाऊन द नेम ऑफ द प्रिसिपिटेट बेरियम क्रोमेट BaCrO4 हा प्रिसिपिटेट होतो आपल्याला त्याचा येलो कलर होतो. आणि राईट डाऊन द बॅलन्स इक्वेशन K2CrO4 प्लस BaSO4 प्लस गिव्ज आपल्याला काय होतं BaCrO4 हा डाऊनवर्ड डायरेक्शन येलो आपल्याला प्रिसिपिटेट होतं प्लस काय होतं K2SO4. मग आता ही डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंटमध्ये सेम रिॲक्शन आहेत फक्त डबल डिस्प्लेसमेंटमध्ये काय होतं प्रिसिपिटेट फॉर्म होतो. डिस्प्लेसमेंटमध्ये फक्त आयन एक्सचेंज होतात. म्हणजे लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची क्रिया कोणा होते ते मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटची जागा घेतो. ह्याच्यामध्ये आयन्स एक्सचेंज टू परत प्रिसिपिटेट आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पोटॅशियम रिॲक्शन बिटवीन पोटॅशियम क्रोमेट आणि त्याच्यामध्ये आणि बेरियम सल्फेट हा 3 प्रश्न तुम्हाला 3 मार्काला विचारला. देन 2 टाईप्स ऑफ इंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक. इंडो म्हणजे इंट्रस रिॲक्शन विच हीट इज ॲब्सॉर्ब ज्या रिॲक्शनमध्ये हीट काय होते ॲब्सॉर्ब केली जाते त्याला इंडोथर्मिक इंट्रस म्हणजे हीट ॲब्सॉर्ब होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट टू फॉर्म CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. एक्झो म्हणजे एक्झिस्ट रिॲक्शन इन विच heat is given out is called the exothermic reaction. CaO plus H2O calcium
काय होतं हायड्रॉक्साईड हीट इज गिवन म्हणजे हा चुनकळी याचा उपयोग काय केला होतो तो जे नवीन कंस्ट्रक्शन असतं त्याचा आपल्याला चुना मारण्यासाठी होतो एक हे काय चुनखडी म्हणजे CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O याच्यामध्ये काय उष्णता म्हणजे हीट काय होतं गिवन आउट मग तुम्हाला डिफरन्स विचारला जाईल इंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक इंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय हीट इज अब्सॉर्ब एक्झोथर्मिक म्हणजे हीट इज गिवन आउट राईट डाऊन द नेक्स्ट आपल्याला एक्झाम्पल येऊ शकतो इन दिस वे वी explain the reaction. See you next time remaining types of the reaction. These reactions are very important. See you. Okay.